हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी करिश्मा भगत आपल्या महाराष्ट्राचे एएनएम, जीएनएम, बीएससी आणि तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करणारे जे स्टुडंट्स आहेत त्या सर्वांकरिता मराठी आणि अगदी आपल्या सोप्या भाषेमध्ये मी एएनएम पूर्ण ऑलमोस्ट नर्सिंगचे टॉपिक कव्हर करणार आहे। तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल किंवा तुम्ही स्टुडंट्स या टीचर्स असाल तर तुमच्या गरजू स्टुडंट्सला प्रिन्स नर्सिंग क्लासेस हे चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांचा स्टडी सोपा होण्यास मदत होईल आणि तुम्ही जर स्टुडंट्स असाल तर तुमचा सुद्धा स्टडी सोपा होण्यास मदत होईल। चला तर मग आपण सुरू करूया। आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं की अस्थिकटीची हाडे किती असतात, टर्मिनॉलॉजी शिकलेलो होतो। आपण जे प्रॅक्टिकल एरियामध्ये आपण जातो त्यावेळेस आपल्याला कोणती टर्मिनॉलॉजी यूज करावं लागणार आहे ते आपण शिकलेलो आहे। त्यानंतर उद्देश काय असतं, एम काय असतं हे आपण शिकलेलो आहे। तर अस्थिकटीर हे किती हाडांनी मिळून बनलेले आहे, त्यांचे सांधे काय आहे, त्याचं वर्गीकरण काय आहे, त्यानंतर स्त्री कटीर आणि पुरुष कटीर यामधील आपण फरकही मागे बघितलेला होता। तर हे सगळं आपण याच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये बघितलेलं आहे। तुम्हाला जर हे क्लासेस पाहिजे असतील तर आपल्या प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवर जा, म्हणजे तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप मिळतील आणि तुमचा स्टडी सोपा होईल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कटिराचे व्यास। आता व्यास म्हटला की आपण बघितलेला आहे 10th मध्ये 12th मध्ये आपल्या मॅथच्या सब्जेक्टला राहायचं की आपल्याला त्रिज्या रेडियस काढायची आहे, डायमीटर काढायची आहे, मग त्यासाठी फॉर्म्युला असायचा। तर आपल्या इथे तेवढं डीप मध्ये दिलेलं नाही आहे, परंतु आपल्याला डोक्यात एवढं आहे की त्रिज्या कशाला म्हणतात आणि व्यास कशाला म्हणतात। तर तिथे आपण सर्कल मधली त्रिज्या बघितलेली होती, परंतु आता इथे आपल्याला सर्कल दिलेला नाही आहे। एक ठराविक वस्तू घेऊन त्याचा एक सेंटर मध्यबिंदू केंद्रित करून आपल्याला दोन्ही डायरेक्शनला जी रेषा गेलेली असते ती आपल्याला इमॅजिन करायची आहे, काल्पनिक करायची आहे। कल्पना करून ती आपल्याला त्याचा व्यास ठरवायचा आहे। हे मी इथे तुम्हाला टेबल दिलेला आहे। या टेबलवरनं खूप इझिली तुमच्या लक्षात राहील आणि तुलना करायच्या वेळेसही तुमच्या खूप लवकर लक्षात येईल। आणि हे जे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ते एकदम सोप्या याच्यामध्ये इथे मी करून दिलेलं आहे। तर याच्यामध्ये बुकात तुमच्या दिलेलं आहे की कटिराचा व्यास पेल्विक कर्व मधील ठराविक दोन बिंदूंना साधणारी व मध्यबिंदूतून जाणारी ही जी काल्पनिक रेषा असते तिला कटिराचा व्यास असे म्हणत असतात। तर पेल्विक कर्व आपण बघितलेला आहे, आपला पेल्विक पूर्णपणे सर्कल मध्ये आहे का, राऊंड आहे का, नाही, तो वर्तुळाकार नसून तो थोडासा असा मुडलेला आहे, खाली असा त्याचा वक्र गेलेला आहे। तर त्यापासून गेलेली जे एक रेष आपण जे म्हणू आणि त्याच्या मधात पूर्ण कटिराच्या मधामध्ये एक केंद्रबिंदू आपण केंद्रित केलेला आहे काल्पनिक, आणि त्यामधून जाणारी दोन्ही टोकाला सेम अशी भिडणारी जी रेष आहे आपण तिला व्यास असं म्हटलेलं आहे। तर तो व्यास आडवाही असू शकतो, उभाही असू शकतो आणि तिरपाही असू शकतो। तर पेल्विक ब्रेनचे व्यास डायमीटर ऑफ द पेल्विस कोणचे आहे, पूर्व पश्चात व्यास सगळ्यात पहिले दिलेला आहे ते ब्रेनचा पूर्व पश्चात व्यास। तर हा व्यास सेक्रल प्रोमेंटरीच्या मध्यापासून सिम्फॅसिस प्युबिसच्या आतील बाजूस 1.25 सेंटीमीटर म्हणजे 1.25 सेंटीमीटर खालीपर्यंत मोजला जात असतो। हा 11 सेंटीमीटर असून यालाच ऑब्स्टेट्रिकल कॉन्जुगेट असे सुद्धा म्हणत असतात। ब्रीमचा पूर्व पश्चात व्यास जो आहे तो किती आहे, 11 सेंटीमीटर आहे। हा सेंट्रल प्रोमेंटरीच्या मागील बाजूस म्हणजे खाली पर्यंत मोजला जात असतो। त्यानंतर त्या हाडाचं जे थोडं डिस्टन्स असतं ते प्लस मायनस 1.25 सेंटीमीटर केलेला आहे। तर त्यालाच ऑब्स्टेट्रिकल कॉन्जुगेट असे म्हणतात। यामध्ये अॅनाटॉमिकल कॉन्जुगेटही फरक आहे। अॅनाटॉमिक कॉन्जुगेट हा सिम्फॅसिस प्युबिसच्या वरच्या टोकापासून सेक्रल प्रोमेंटरीच्या मध्यापर्यंत मोजला जात असतो आणि तो 12 सेंटीमीटर मोजला जातो, कारण सिम्फॅसिस प्युबिसची जाडी ही 1 सेंटीमीटर इतकी असते। अॅनाटॉमिकल कॉन्जुगेट हा मोठा असला तरी प्रसूतीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा नाही मानला जात, कारण प्रसूतीच्या वेळी गर्भावस्था खाली उतरण्यास याच मार्गातून जावे लागत असते। अॅनाटॉमिकल जो कॉन्जुगेट आहे तो मोठा असला तरी जो ऑब्स्टेट्रिकल कॉन्जुगेट आहे यालाच महत्त्व देऊन पीव्ही एक्झामिनेशन करून किती डायलेटेशन झालेलं आहे ते मोजमापन तिथे केल्या जात असते। अॅनाटॉमिकल जो कॉन्जुगेट आहे तो मोठा असला तरी कारण तिथे कसं हाडांचं अंतर पकडलं गेलेलं आहे, त्यामुळे ते डायलेशन बरोबर येत नाही आणि प्रसूती आपल्याला सुलभ करण्यास मदत करत नाही। त्यामुळे ऑब्स्टेट्रिकल जे डायमीटर आहे किंवा त्यालाच काय म्हटलेलं आहे ऑब्स्टेट्रिकल डायमीटर, ऑब्स्टेट्रिकल कॉन्जुगेट, तर
तो आपल्याला मदत करत असतो. त्यानंतर दुसरा दिलेला आहे डायगोनल कॉन्जुगेट. आता डायगोनल म्हणजे काय तर आडवं. हे अंतर सेक्रल प्रोमेंट्रीच्या मध्यापासून सिम्पॅसिस प्युबिसच्या खालच्या कडेपर्यंत, मध्यापासून ते खालच्या कडेपर्यंत मोजतात. हा 12 ते 13 सेंटीमीटर इतका असून तोही पीव्ही एक्झामिनेशन करून पाहिला जात असतो. ज्यावेळेस कळा येत असतात त्यावेळेस पीव्ही एक्झामिनेशन करून ते किती डायलेशन झालेलं आहे ते बघत राहतात. आलेल्या मापापासून 2 सेंटीमीटर जी हाडांची मापे असतात ती मायनस करून तिथे ऑब्स्टेट्रिकल कॉन्जुगेट कळत असतो. तर तिरपे व्यास, तिरपे व्यास काय असते त्यालाच ऑब्लिक डायमीटर असे म्हणतात. ब्रीमचे तिरपे व्यास हे सेक्रोइलियाक जॉइंट पासून विरुद्ध बाजूच्या इलिओपेक्टिनियल इमेन्सिस पर्यंत मोजले जातात. ज्या बाजूचा सेक्रोइलियाक जॉइंट असेल त्यावरून डावा किंवा उजवा सेक्रोइलियाक जॉइंट ना, हे सेक्रोइलियाक जॉइंट इथे दिलेले आहे. तर ज्या बाजूचा असेल, डावा असेल तर डावा आणि उजवा असेल तर उजवा, अशी नावे दिले जातात. दोन्हींची लांबी किती आहे 12 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. परंतु डाव्या बाजूला नेहमी लक्षात ठेवायचं, डाव्या बाजूला काय आलेलं आहे सेक्रोइलियाक जॉइंट जवळ डिसेंडिंग कोलॉन आलेला आहे आणि त्यामुळे तिथलं अंतर काय होत असते कमी होत असते. त्यानंतर आडवा व्यास किंवा ट्रान्सवर्स डायमीटर. ब्रीमचा हा सर्वात मोठा व्यास आहे. दोन्ही बाजूच्या इलिओपेक्टिनियल इमेन्सिस मधील अंतर मोजले जाते आणि तो आहे 13 सेंटीमीटर एवढा मोजला जात असतो, ट्रान्सवर्स किंवा आडवा डायमीटर. त्यानंतर इथे दिलेला आहे कटीर पोकळी, पेल्विक कॅव्हिटी, पेल्विक आउटलेट, पेल्विक इनलेट. आपण बघितलेलं आहे की ब्रीमच्या नंतर काय सुरू होत असते कॅव्हिटी, इनलेट, कॅव्हिटी आणि आउटलेट. तर आपण इथे बघणार आहे पेल्विक कॅव्हिटी. इनलेट व आउटलेट मधील वक्र मार्गाला काय म्हणत असतात प्युबिस बोन, कटीर पोकळी असे म्हणतात. हिची पुढील भिंत ही 4 सेंटीमीटरची असते. म्हणजेच प्युबिस बोनची उंची, पाठीमागील भिंत ही 12 सेंटीमीटर, म्हणजे सेक्रम व कॉक्सिसची लांबी ही किती असते 12 सेंटीमीटर एवढी मोजली जाते. कटीर पोकळी ही गोल आकाराची असून पुढील बाजूस वळलेली आहे. कटीर पोकळी आपण बघितलेली आहे काय असते गोल आकाराची, साधारणतः असे गोल आकाराची असून मागील बाजूस थोडी वळलेली आहे. तर हिला सर्व बाजूंनी हाडांची सीमा नसल्याने तिचा जो व्यास आहे तो अचूक येत नाही. तिथे मसल्स आहे, लिगामेंट्स आहे, त्याच्यामुळे त्याचं मोजमापन जे आहे ते ॲक्युरेट येत नाही आणि त्यामुळे तिथे 12 सेंटीमीटर तिन्ही बाजूचं अंतर पूर्ण 12 सेंटीमीटर मानले जाते. तर पेल्विक आउटलेट, आता आपण बघणार आहे पेल्विक आउटलेट. याची वरची कडा ही दोन्ही इस्चियल स्पाइन्सच्या पातळीला असते. याची जी वरची कडा आहे ती दोन्ही इस्चियल स्पाइन्सच्या डायमीटर हा असतो 10 सेंटीमीटर इतका असतो. या व्यासाला प्रसूतीशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तेवढं महत्व दिलेलं आहे नाही, कारण अरुंद पेल्विक प्रतलाची जे नॅरो पेल्विक प्लेन आहे, जे नॅरो झालेली आहे, हे आडवे अंतर आहे. पेल्विक आउटलेटची खालील कडा ही हिऱ्याच्या आकाराची आपण बघितलेला आहे. तिथे डायमंड शेप काय होतो तयार होतो आणि पुढील बाजूस पेल्विक आर्च आहे व तेथे 90 डिग्रीचा कोन तयार होऊन कॉक्सिस जो आहे तो थोडा मागे ढकलला जातो आणि गर्भमस्तक तिथून बाहेर पडण्यास मदत होत असते प्रसूतीच्या वेळेस, सुलभ प्रसूतीच्या वेळेस. तर आउटलेटचा एपी डायमीटर, एपी म्हणजे काय तर अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर, त्यालाच मराठीमध्ये पूर्व पश्चात व्यास असेही म्हणत असतात. याचा एपी डायमीटर हा कॉक्सिसच्या टोकांपासून ते प्युबिक आर्चच्या शिरोबिंदू पर्यंत मोजला जात असतो. याला शिरोबिंदू म्हणत असतात. प्रसूतीच्या वेळी कॉक्सिस हे पाठीमागे ढकलल्या जाते. जसं जसं डायलेशन होते तसं तसा हा जो बोन आहे कॉक्सिस मणक्याचं हाड आपलं खालचं शेवटचं ते काय होते पाठीमागे ढकलल्या जाते आणि त्यामुळे काय होते एपी डायमीटर हा 1 ते 1.25 सेंटीमीटरने वाढतो. हा व्यास 13 सेंटीमीटरचा असतो. हा व्यास किती असतो 13 सेंटीमीटरचा असतो. या मोठ्या व्यासाला ऑब्स्टेट्रिकल अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर असेही म्हणत असतात. आता आपण बघणार आहे ऑब्लिक डायमीटर, आउटलेटचा ऑब्लिक तिरपा डायमीटर. याला निश्चित बिंदू नसल्यामुळे हा व्यास मोजता येत नाही. तिथे लिगामेंट्स आहे, मसल ही मसल आहे. अभ्यास व परीक्षेच्या दृष्टीने कटिराची मोजमापे आपण इथे दिलेली आहे, तुमच्या पुस्तकामध्येही आहे. तुलना करा आणि लक्षात ठेवा. सोपं आहे, एकदम सोपं आहे. अगोदर आपण बघितलं पेल्विक कॅव्हिटी मध्ये, पेल्विक बोन मध्ये ब्रीम, कॅव्हिटी आणि आउटलेट आहे.
तर ब्रीमचा पूर्व पश्चात व्यास हा 11 सेंटीमीटर आहे. ब्रीमचा तिरपा व्यास 12 सेंटीमीटर आहे आणि ब्रीमचा आडवा व्यास 13 सेंटीमीटर आहे. कॅव्हिटीचा पूर्व पश्चात 12 आहे. कॅव्हिटीचा तिरपा 12 आहे. कॅव्हिटीचा आडवा 12. आउटलेट पूर्व पश्चात 13 आहे. आउटलेट तिरपा 12 आहे आणि आउटलेट हा आडवा व्यास त्याचा 11 सेंटीमीटर एवढा आहे. त्यानंतर आपण बघणार आहे कटिराचा तळ किंवा कटिराचा जो फ्लोअर आहे है ना, तिथे हाडे आहेत आणि लिगामेंट्स. त्यानंतर तिथे मसल्सनी जे आजूबाजूची जी जागा आहे ती पेरिनियल एरियामध्ये ती कशी कव्हर केली गेलेली आहे ते आता आपण इथे बघणार आहे. कटिराच्या दोन्ही बाजूने निरनिराळे मसल्स तिथे एकत्रित येऊन कटिराच्या खालच्या बाजूला एक खोलगट भाग तयार होतो. त्यास पेल्विक फ्लोअर असे म्हणत असतात. तसेच त्वचा, फेशिया, चरबी आणि कनेक्टिव्ह टिश्यू याच्यामुळे पेल्विक आउटलेटचा जो थोडा राहिलेला जो एरिया असतो तो कव्हर केलेला आहे. आपण बघितलेलं आहे की जिथे जिथे जास्त मसल्स असतात तिथे कनेक्टिव्ह टिश्यू, फेशिया, चरबी हे सारखे जे फॅट सेल्स आहे ते येऊन काय करत असतात, जागा कव्हर करत असतात. तर तसंच इथे कटिराचा तळही त्यांनी तयार केलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहे कटीर तळाचे स्नायू. द मसल्स ऑफ द पेल्विक फ्लोअर. आपण लिगामेंट्स बघितलेली आहे. टोटल लिगामेंट्स 18 आहेत. तर ती लिगामेंट्स म्हणजेच मसल्स का, तर नाही. ते लिगामेंट्सनी काय केलेलं आहे, कटिराला असा बांधून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे मसल्सचा फ्लोअर आलेला आहे. तर कटीर तळ हा संपूर्ण स्नायूंनी बनलेला असून तो कटीर पोकळी व पेरिनियम या दोन मधील पडदा आहे. कटीर तळ काय झालेला आहे की स्नायूंनी बनलेला असून तो कटीर पोकळी, कॅव्हिटी, पूर्ण ब्रीम, आउटलेट, इनलेट है ना, ती जी कॅव्हिटी आहे आणि बाहेरचं पेरिनियम, बाहेरचा जो एरिया असतो तो पेरिनियम असतो. तर त्यामधील काय आहे, हा पडदा आहे. यामुळेच कटीर पोकळी व पेरिनियम स्वतंत्र झाले आहे. 3 प्रकारच्या स्नायूंचा मिळून एक संच, असे 3 संच एका बाजूस व 3 संच दुसऱ्या बाजूस अशी विभागणी झालेली आहे. 3 संच आतमध्ये पेरिनियमच्या आतमध्ये आणि 3 संच बाहेर अशी विभागणी झालेली आहे. यामध्ये असणारे स्नायू म्हणजे प्युबोकॉक्सिजियस, इलिओकॉक्सिजियस व इस्चिओकॉक्सिजियस हे होत. या तिन्हींना मिळून लॅवेटर एनाय असे म्हणत असतात. प्युबिकोकॉक्सिजियल, इलिकोकॉक्सिजियस आणि इस्चिओकॉक्सिजियस या तिन्हींना मिळून काय म्हणत असतात, एलिएटर एनाय, लॅवेटर एनाय असे म्हणत असतात. दोन्ही बाजूचे लॅवेटर एनाय एकत्रित आल्यामुळे त्याला गटार शेप येतो. याचा उतार पाठीमागे, मध्य, खाली आहे. या लॅवेटर एनायचा बाहेरील पृष्ठभाग हा बहिर्वक्र व आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र आहे. ठीक आहे. जो दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूनी काय होत असतं, एक गटार शेप त्याला तयार होत आहे आणि पाठीमागे तो निघल्यासारखा होत आहे. तर कव्हर झालेला असून आतील पृष्ठभाग एनल फेशियाने कव्हर झालेला आहे. फेशियाने कव्हर झालेल्या या संपूर्ण मसल्सनाच पेल्विक डायफ्राम असे म्हटले आहे. हा डायफ्राम मूत्रमार्ग, योनिमार्ग व गुदमार्ग या तिन्ही मार्गांनी भेदलेला आहे. हा जो पेल्विक डायफ्राम आहे हा मूत्रमार्ग, योनिमार्ग आणि गुदमार्गाने भेदलेला आहे. त्यानंतर कटीर तळाची रचना. कटीर तळाची रचना, स्ट्रक्चर ऑफ द पेल्विक फ्लोअर. आता हा जो पेल्विक फ्लोअर बनलेला आहे आपण बघितलं कोणत्या मसल्सनी बनलेला आहे ना. त्यानंतर याच्यामध्ये काय फॅट सेल्स, टिश्यू सेल्स कोणते आले ते बघितलं. आता काय बघू आपण त्याची रचना कशी झालेली आहे, त्यानंतर त्याचे कार्य दिलेले आहे आणि प्रसूतीच्या दृष्टीने हे किती महत्वाचं आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर हे 4 आवरणांनी तयार झालेले असून सर्वात आतील म्युकस मेम्ब्रेन. तुम्ही कोणतीही लेयर घ्या, कोणत्याही याचे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं किंवा फ्लोअर मसल्स बघितलं तर म्युकस मेम्ब्रेन वरचा, मधातला आणि खालचा लेयर, ह्या 3 लेयर कुठेही येतील ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. तर हे 4 आवरणांनी तयार झालेले असून सर्वात आतील म्युकस मेम्ब्रेनचे, नंतर मस्क्युलर लेयर आणि त्यानंतर फेशिया या सर्वात बाहेरील पेरिटोनियमचे आहे. ठीक आहे. सर्वात आतील काय आहे, म्युकस मेम्ब्रेन आणि त्यानंतर मस्क्युलर, त्यानंतर फेशियल आणि सगळ्यात बाहेर जे आहे ते पेरिनियम आहे. तर मस्क्युलर लेयरचे 2 भाग पडत असतात. मधातली जी लेयर आहे तिचे 2 भाग पडतात. कोणते, वरचा लेयर आणि आतील लेयर, सुपरफेशियल आणि डीप लेयर. तर वरच्या लेयर मध्ये ट्रान्सवर्स पेरिनियम, तर हा सर्वात बाहेरील असून पेरिनियम पासून इस्चियल ट्युब्रोसिटीस पर्यंत असतो. इस्चिओ कॅव्हर्नस हा स्नायू इस्चियल ट्युब्रोसिटीस पासून
क्लोटोरियस पर्यंत असतो. तुम्हाला फर्स्ट इयरला दिलेला आहे ना, डायग्राम सहित पूर्ण त्यांनी समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लोटोरियस कुठे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर बल्बो कॅन्व्हरस हे स्नायू योनिद्वाराच्या भोवती असतात. स्पिंटर एनी हे स्नायू गुदद्वाराभोवती असतात. तर आतील लेअर, आता डीप लेअर मध्ये काय आहे, इलिओकॉक्सिजियल इलियम पासून कॉक्सिस पर्यंतचे स्नायू, इस्चिओकॉक्सिजियल तर इस्चियम पासून कॉक्सिस पर्यंतचे स्नायू. त्यानंतर प्युबोकॉक्सिजियल हे प्युबिस पासून कॉक्सिस पर्यंतचे जे स्नायू आहे त्याला प्युबोकॉक्सिजियल स्नायू असं म्हणत असतात. वरचा लेअर डीप लेअर, सगळ्यात बाहेरचा आपण बघितला म्युकस है ना, त्यानंतर मसल्स आणि मस्क्युलर, त्यानंतर फेशिया आणि बाहेरील पेरिनियम. तर पेरिनियमचे दोन भाग पडलेले आहे, वरचा आणि खालचा. वरच्या लेअर मध्ये ट्रान्सवर्स पेरिनियम, इस्चिओ कॅन्व्हर्स, बल्बो कॅन्व्हर्स, स्पिंचर एनी. त्यानंतर आतील लेअर मध्ये इलिओकॉक्सिजियल, इस्चिओकॉक्सिजियल आणि प्युबोकॉक्सिजियल. त्यानंतर आपण बघणार आहे कटीर तळाचे कार्य, हे जे पेल्विक फ्लोअर आहे याचे काय कार्य आहे. आता आपण एवढं शिकलो, आपल्याला थोडं नॉलेज यायला पाहिजे शिकता शिकता की हे जे मसल्स आहे ते किती महत्वाचे आहे. हे मसल्स काय करत आहे, कॉन्ट्रॅक्शन करत आहे, डायलेटेशन करत आहे आणि त्याच्यामुळे प्रसूती सुलभ होण्यास यांचा खूप महत्वाचा रोल आहे. प्रसूती सुलभ होण्यास ते मदत करत आहे. कटीर पोकळीतील इंद्रियांचे संरक्षण करणे हे सगळ्यात महत्वाचं कार्य पेल्विक फ्लोअरचं आहे की ते काय करत असते. इंद्रिय आपण सगळ्यात पहिले बघितलेलं आहे की इंद्रिय कोणचे असते, गुदाशय, मूत्राशय, त्यानंतर गर्भाशय. हे जे इंद्रिय आहेत आतमध्ये कटीर पोकळीच्या, या इंद्रियांचे ते संरक्षण करत असते. गर्भाशयाची स्थिती ही स्वाभाविक राखणे, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ती मूळ स्वरूपात तो गर्भाशय जो आहे तो मूळ स्वरूपात वापस आणणे या मसल्सची, या पेल्विक फ्लोअरची मेन रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा त्याचे कार्य असते. प्रसूतीच्या वेळी यामुळेच कॉक्सिसची हालचाल होऊ शकते. कॉक्सिस काय होतं याच्यामुळेच मी सांगितलं खूप महत्वाचे फ्लोअर्स आहेत. तर मसल्स आहे हे काय करते, कॉक्सिसला मागे ढकलते आणि तिथे डायलेटेशन करण्यास मदत करत असते. बाईला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर गर्भाशयाच्या आकुंचन आणि निर्वर्तनामुळे कटीर तळाचा पुढचा भाग वर उचलला जातो व मागील भाग हा खाली ढकलला जातो. बरोबर, याला स्विंग डोअर ऍक्शन एमसीक्यू साठी विचारतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ही विचारत असतात. स्विंग डोअर ऍक्शन असे म्हणत असतात. तर कशाला म्हणतात स्विंग डोअर ऍक्शन बघू आपण पुन्हा. बाईला प्रसव वेदना ज्या वेळेस सुरू होत असतात तर त्यावेळेस काय होत असते, गर्भाशयाच्या आकुंचन आणि निर्वर्तनामुळे कटीर तळाचा पुढचा भाग हा काय होतो, वर उचलला जातो आणि मागचा भाग मागे ढकलला जातो. तिथे त्यामुळे काय होत असते, स्विंग डोअर ऍक्शन तयार होत असते. त्यामुळे आतील गर्भ बाहेर येण्यास मदत होते. आता आपण बघणार आहे की हे जे मसल्स आहे प्रसूतीच्या दृष्टीने कसे आणि किती महत्वाचे आहेत. तर गर्भारपणाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कटीर तळ काय होत असते, सॉफ्ट होते, मऊ होत असते. जर प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत बाईने खाली जोर करून कळा दिल्यास पॅरा सर्व्हायकल स्नायू व ट्रान्सव्हर्स सर्व्हायकल लिगामेंटवर जास्त ताण पडत असतो. ज्या आधी ज्या डिलिव्हरी आहे ज्या घरी व्हायच्या त्या काय करायच्या, 8.5 महिने पूर्ण झाले की बस हा व्यायाम सुरू करून द्यायचा. आजकाल पण डॉक्टर लोक सांगत असतात ना. त्यामुळे काय होत असते की प्रसूती सुलभ होण्यास मदत होत असते. हा एक व्यायाम सुद्धा आहे, परंतु जास्त जोर देणे आणि घरीच प्रसूती करणे हा काही त्याच्यावरचा उपाय नाही, ते चुकीचं पण असू शकतं. जर प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत बाईने खाली जोर करून कळा दिल्यास पॅरा सर्व्हायकल स्नायू व ट्रान्सव्हर्स सर्व्हायकल लिगामेंट्सवर जास्त ताण पडतो आणि त्यामुळे गर्भाशयाची स्थिती काय होते, रिट्रोव्हर्टेटेड होण्याची शक्यता असते. रिट्रोव्हर्टेटेड म्हणजे काय, तर जे गर्भमस्तक जे आहे ते पूर्ण याला टेकलेलं असून इस्चियल स्पाइनला खालच्या है ना, तर तिथे टेकलेले असून ते काय होते, आपण जेव्हा प्रेशर जर एका बाईने दिले खाली बसून तर ते नेक जे असते बाळाची, हेड जे असतं गर्भमस्तक जे असतं ते असं रिट्रोव्हर्टेड, मान पूर्णशी पलीकडे होण्याची जास्त शक्यता असते. प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेत पेल्विक फ्लोअर फुगतो व पेरिनियल बॉडी ही चपटी होऊन पूर्णपणे पातळ होऊन प्रसरण पावते. ही अवस्था लांबली व प्रमाणापेक्षा जास्त ताण पडल्यास मूत्राशयाला आधार देणाऱ्या ज्या पेशी आहेत, पेशिया ताणल्या जाऊन सिस्टोसिल होण्याची ही भीती असते. त्यानंतर पेरिनियमवर गर्भमस्तक जर जास्त वेळ राहिली तर पेल्विक फ्लोअर सेल पडून कटीर पोकळीतील इंद्रियांचा आधार
कमी होत असतं. पेरिनियम म्हणजे बाहेरचं जे एकदम टोकावर आल्यावर गर्भमस्तक जर जास्त वेळ तिथे राहिलं तर आतमधली जी इंद्रिय आहे ती काय होत असतात, सेल पडत असतात, ते कार्य करण्यात अक्षम राहतात. ठीक आहे, तर हे लेसन जे आहे ते आपलं इथेच संपलेलं आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल, त्यानंतर तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलवर जाऊन प्रिन्स नर्सिंग क्लासेस या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळे व्हिडिओ तिथे दिसतील, शॉर्ट्सही दिसतील, मी नोट्सही काढलेले आहेत. हेही नोट्स आहे, हे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहे. तुम्ही लक्ष द्या आणि तुमचे जे स्टुडंट्स आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, त्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.